रोहित, अरे तुला पाणी हवं होतं तर मला उठवायचं होतंस ना. तुझा छान डोळा लागला होता म्हणून नाही उठालो तुला. आणि तू रात्रभर माझ्यासाठी जागत बसून राहिली होतीस. पराक्रम केलास ना तू. तरी मी तुला सांगत होते की एकटा जाऊ नकोस, पण नाही ऐकलंस तू माझं. तुलाही बरोबर घेऊन जायचं होतं. तुझाही जीव धोक्यात घालायचा होता का? पण मग तुला काही झालं असतं तर? तू होतीस ना, तू वाचवलं असतास मला. जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत मला काही नाही होणार आहे. ते सगळं सोड. जोपर्यंत तू पूर्ण बरा होत नाहीस तोपर्यंत तू कुठेही जायचं नाही. आर्याला सुखी करण्यासाठी मला लवकरात लवकर तिला त्या मायाच्या घरातून बाहेर काढायचं. त्याची काहीच गरज पडणार नाही. का? कारण आर्याला मायाचं खरं रूप कळल्यावर ती स्वतःच घर सोडेल. तिला बरंचसं रूप तर कळलेलंच आहे. बाकी गोष्टी लवकर कळल्या तर बरं. माझं मन सांगते आर्या लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडेल. तो दिवस दूर नाहीये. मला तुला काहीतरी विचारायचं. विचार ना. आर्या, तुला असं नाही ना वाटत की मी अर्जुनला... असं का विचारतोयस तू? नाही, तो धनंजय भोसले असं म्हणत होता ना. धनंजय भोसलेला ओळखत नाही का आपण? किती खोटारडा माणूस आहे तो. आणि त्याने जर दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव घेतलं असतं ना तर मी विश्वास ठेवलाही असता. पण तुझ्या बाबतीत मी असा विचार नाही करू शकत. उलट आजवर तू मला किती वेळा सांभाळलंयस, मला सावरलंयस. तू असं करूच शकत नाही. रोहित कसा आहे बाळा आता? बरं आहे. खूप थकली आहेस ग. बरोबर आहे. रात्रभर त्या रोहितची काळजी, परत त्या हॉस्पिटलमध्ये धड झोपही येत नाही. चल चहा घे, बरं वाटेल. नकोय मला चहा. अगं घे ग थोडासा, बरं वाटेल. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? चहा नकोय आणि तुमच्या हातचं मला काहीच नकोय. हॅलो. हा, नाही इथे कोण नाही. आर्या आताच घरी गेले. ते सगळं व्यवस्थित आहे ना? हा, तसं ठीक आहे. थोडा मार लागला होता पण ठीक आहे आता. हो, मी सिटी हॉस्पिटल. आर्या तू माझं ऐकून तर घे ना. अगं मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. माझ्याकडून हे सगळं कोणीतरी करवून घेतलंय. आणि हे सगळं कोणी करवून घेतलंय माहितीये? या मिताली. काय? माझ्या सांगण्यावरनं? हो काय बोलताय तुम्ही? का आता खरं बोलले म्हणून धक्का बसला तुला? तूच मला सांगितलं होतंस ना की धनंजय भोसलेची मदत घ्या म्हणजे विश्वमोहनचा काटा आपोआप निघेल. मी कधी तुम्हाला असं सांगितलं? काय धडधडीत खोटं बोलते ही बाई. आर्या, गेल्या काही दिवसात जे काही घडतंय ना त्याला जबाबदार ही दोघं जण. खूप बोलला इतका वेळ, कळलं ना? आता अंगाशी आल्यानंतर आमच्यावरती ढकलताय का स्वतःची सगळी पाप? आर्या एक नंबरची खोटारडी बाई आहे. एक नंबरची कारस्थानी. खोटारडी मी नाही, खोटारडी तू आहेस, कळलं? खरं तर तुझी लायकीच नाहीये या घरात सून म्हणून राहायची. मी म्हणून तुला इथे राहू दिलं. चल निघ या घरातून बाहेर. तुम्ही कोण आहात मला या घरातून बाहेर काढणाऱ्या? हा, हे घर माझ्या नवऱ्याचं सुद्धा आहे. हे घर माझ्या अर्जुनचं आणि आर्याचं आहे, कळलं? ताई, स्वतःला वाचवण्यासाठी तू स्वतःच्या सख्ख्या भावावरती आरोप करतेस. त्या धनंजय भोसलेशी संगनमत करू नकोस म्हणून सांगितलं होतं ना मी तुला. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या आर्याला खूप छळलंय. आता एक क्षणही या घरात तुम्ही थांबायचं नाही. चला चालायला लागा. नाही जाण. मला सुद्धा बघायचंय काय करू शकता तुम्ही ते. तुला बघायचंय मी काय करू शकते ते?